काय नाव आपलं आणि काय तक्रार आहे त्याबद्दल? माझं नाव आहे सुमेध साळुंके. मी अमरावतीलाच राहतो. माझं अशी तक्रार आहे की मी 3 टप्प्यात पैसे जमा केले होते. एक 65,000, एक 1,00,000 रुपये आणि एक 1.5 लाख रुपये. माझं अकाउंट होतं 2,52,000 रुपयाचं. मग ते ॲड केल्यानंतर माझे मायनस व्याज मी वरच्यावर भरत होतो. मायनस माझे पैसे 30,000च पाहिजे ना. तर ते मला ऑनलाईन दिसत होते 2,89,000. मग मी त्याला विचारलं का बा हे असे कसे दिसते. तर तो म्हणत होता अपडेट व्हायचा. मी 15 दिवस वाट पाहिली अपडेट नाही झालं तर. नंतर मी तिथे गेलो. मी म्हटलं मला आत्ताच पावती दे. तर असं म्हणता तो म्हणे 5 मिनटं थांबा, 10 मिनटं थांबा. मला 2 तास त्याला तिथंच लावले. त्याच्या कारणावरून मला शंका पैदा निर्माण झाली की याचं काहीतरी आहे म्हटलं या गोष्टीमागं. मग मी तिथं थोडं जोरानं बोललो की आमचंच सोनं असून आम्हालाच का आम्ही पैसे भरायला तयार असून भेटून कोण नाही राहिलं. तर तो म्हणत होता की बा अपडेट व्हायचा आहे, थोडा वेळ थांबा. नंतर त्याला फोन केले मी तर फोन स्विच ऑफच येत होता बस. मग त्याच्यानंतरच हे पूर्ण उघडकीस आलं प्रकरण. आणखीन माझे 2 अकाउंट आहेत तिथं, एक 2,90,000 रुपये आणि एक 40,000 रुपयाचं. तर ते आता काय नेलं की आहे तिथं ते उद्या माहीत पडणार. काय नाव आहे आपलं आणि काय तक्रारी? माझं नाव प्रसाद बुबुल. मुथ्थूट फायनान्स बँकचं तक्रार देण्यासाठी आलो होतो. मी ते गोल्ड ठेवलेलं होतं 5 महिने आधी आणि सोडायला गेलो तर फ्रॉड झालेलं असं तिथं लक्षात आलं आणि मॅनेजर गोल्ड घेऊन फरार झालेला आहे असं समजल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला. किती सोनं होतं आणि कसं तपावत माहीत पडलं? माझं चेन आहे, 50 ग्रॅमची चेन होती. फ्रॉड झाला आपलं कसं म्हणजे काय आपलं? तिथे 3 दिवसापासून मॅनेजरचा नंबर बंद आहे. मी त्याला फोन करून राहिलो मला सोडायचा आहे. तर तो म्हणे आता होऊ शकत 3-4 दिवसांनी आहे. मग कालपासून त्याचा नंबर बंद आला. मग मी बँकला गेल्यानंतर तिथले कर्मचारी मला बोलले की इथे फ्रॉड झालेला आहे आणि मॅनेजर सोनं घेऊन फरार आहे. त्यामुळे मी तक्रार द्यायला आलो. तक्रार दाखल केली का आपण? हां तर आता ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराबद्दल किंवा त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल संशय आला, कुठंतरी त्याच्यात काहीतरी चुकीचं घडतं आहे असं वाटल्यानंतर त्यांनी आज आपल्याकडच्या मुथ्थूट फायनान्स ब्रँचला जाऊन चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तिथला स्टाफने त्यांना ओढाओढीची उत्तर दिली. त्यांना व्यवस्थित त्यांची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळं तिथं एकच गोंधळ झाला आणि कंट्रोलला कॉल मिळाला. त्यानुसार आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तिथं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी आणलं. आता या ठिकाणी आल्यानंतर तोंडी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांचं व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा त्यांना संशय आहे त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल, दागिन्यांबद्दल कमी जास्त दाखवलं किंवा त्यांचे रकमेबद्दल काही कमी जास्त त्याच्यात त्यांना अनियमितता दिसून आल्या. तर त्यांना माहिती मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी गेले होते. आज पोलीस स्टेशनला आले. मी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. बँकेचे त्यांचे तर मुथ्थूट फायनान्सचे त्यांचे कर्मचारी रिजनल मॅनेजर त्यांनाही बोलवलं होतं. आता त्यांना निर्देश दिलेले आहे की ते ऑडिट करून त्याच्यात काय अनियमितता आहे ते त्यांच्यात परिणती आम्हाला अहवाल सादर करतील. तसंच आता ही जी कस्टमर आहे जेवढी पोलीस स्टेशनला आली होती त्यांची आम्ही आता तक्रारी घेऊन एकत्र तक्रार त्यांची आणि वरिष्ठांच्या परवानगीने जी कायदेशीर असेल ती तक्रार रजिस्टर करून पुढील तपासात जे निष्पन्न होईल ते आपण तपास करू. आत्ता सध्या 20 ते 25 कस्टमर आलेत पोलीस स्टेशनला आज तिथून तिथं गेलेले ते तसेच इकडं पोलीस स्टेशनला आले होते. तोंडी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. आता लेखी तक्रार घेऊन आणि आपण पुढील कारवाई करू.